तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुमच्या सेवेसाठी मी आलेलो आहे किंवा तुम्हाला काय सेवा देता येईल. की खरं तर मगाशी म्हणाले की म्हणाले की रिटायर झाले की लोक अडगळी टाकायचे असतात, पण त्याला वडील नाहीये. त्या वडील नसलेल्या मुलाला किंवा मला नक्की तुमची सगळ्यांची म्हणजे कळवी काय असते घरामध्ये ती नक्की मला माहिती आहे. खरं तुम्हाला रडायला येते की होते असं कधीच नाही. ज्या मुलांना आई वडील खरंच होय असतात आणि मला माहिती आहे वडिलांची जाणीव काय असते वडील नसल्याची, त्यामुळे तुम्ही असं कोणीच कधी समजू नका की तुमचं कोणी नाहीये. आज आपण एक चांगलं अत्यावश्यक हॉस्पिटल, सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा वयस्कर लोक होतात त्यावेळी हॉस्पिटलची गरज सगळ्यात जास्त लागते, बरोबर ना. तर हे अद्यावत हॉस्पिटल नक्कीच सिव्हिल हॉस्पिटलला असेल. आपल्याकडे अनेक हॉस्पिटल आहेत, पण आपलं हॉस्पिटल थोडं वेगळं आहे. आपल्या हॉस्पिटल नाव आहे श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय. या शब्दाचा मोफत हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. अनेक लोक आपल्यापैकी सरकारी नोकरीमध्ये असतील, रिटायर असतील, काही ना काही त्यांची पेन्शन असेल, पण ती पेन्शन जरी असेल तर ती तात्पुरती तोडकी मोडकी असते, फार मोठी काही पेन्शन नसते. अनेक बुजुर्ग लोक आहेत की त्यांची पेन्शन नसते. मला माहिती आहे की बस एसटी मध्ये काम करणाऱ्या लोकांना 2 ते 1,500 पेन्शन आहे. त्या पेन्शन मध्ये जेवण होतात ते कठीण परिस्थिती असते. या सगळ्याची जाणीव आणि माहिती कल्पना नक्की आहे. गेल्या जिजाऊ संस्थेबद्दल सांगतो की गेल्या वर्षभरापासून रत्नागिरीमध्ये जिजाऊ संस्थेचं काम चालू आहे. जिजाऊ संस्थेचे संस्थापक माननीय दिलीपजी सांबरे साहेब हे देखील एका शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्यांचा मुलगा असलेले आहे. त्याचे वडील देखील एसटी मध्ये कंडक्टर होते आणि अशा माणसाचा मुलगा नंतर त्यांनी व्यवसायामध्ये मोठे प्रगल्भता निर्माण करून मोठा व्यवसाय निर्माण केला आणि 2008 सालामध्ये त्याचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात नावारूपाला आला. जिजाऊ कन्स्ट्रक्शन नावाचा त्यांचा व्यवसाय आहे की जे कन्स्ट्रक्शन रस्ते बांधण्याचं काम किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कन्स्ट्रक्शनचं काम ते करतात आणि त्या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून जो त्यांना प्रॉफिट मिळतो त्याची 90% प्रॉफिट हे ह्या समाजसेवेवरती खर्च करतात. आपण सर्व ज्येष्ठ आहोत, तर सर्व ज्येष्ठांना आम्ही ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की सर्वांचे निरोगी आयुष्य राहो आणि दीर्घायुष्य होऊ शकत नाही कारण कोणाला काही सांगू शकत नाही, पण निरोगी आयुष्य आणि आनंदित राहू एवढी मी त्यांनी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्या कारणासाठी मला बोलवले त्या पद्धतीने मला मार्गदर्शन नाही प्रत्येक चर्चासत्र किंवा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आपल्याला जाणवतील त्याबद्दल थोडंसं सल्ला देणार. आज मी तुमच्या वयाचा जवळपास आहे, पण आजपर्यंत मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही, कुठलीही गोळी नाही. त्याचं कारण काय की सकाळी नेहमीप्रमाणे शेतकरी कुटुंबात वाढायला मुलगा आहे. सकाळी 5 वाजता उठून राहणार आहे. अजूनही मी 5-5:30 ला उठतो. सकाळपासून सगळं कामं करतो घरातले आणि चालण्यात आता माझ्या मिसेस जरा आजारी पडल्यामुळे सकाळ संध्याकाळ आलीच. सकाळी 6 वाजता उठल्यानंतर अर्धा तास फिरून सगळं झाल्यानंतर मी 8-8:30 वाजता इथं सिव्हिल हॉस्पिटल असतो. 8:30 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सिव्हिलमध्ये असतो. फक्त दुपारी पण जेवत नाही. मी सकाळी येताना जेवण येतो ते रात्री जेवण संध्याकाळी गेल्या जेवतो. 10 वाजता परत आले की 12 वाजता सगळ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाहेर राहत असतो. ते राहत येतो रात्री गेल्यानंतर पण असतो आणि चालणं हे सगळ्यात आपल्या शरीराचं चांगलं लक्षण आहे. तुम्ही दुखते पाय दुखते गुडघे दुखते पण घरात बसायचं नाही, कारण तुम्ही घरात बसला ज्या दिवशी तुम्ही बसाल त्या दिवशी तुमचं आयुष्य घडतं. तुम्ही 10 पावलं चाला 20 चाला पण तुम्ही चालत राहा. अर्ध्या तासानं पण काय होणार तुम्ही चाला. चालण्याचं म्हणजे आपले जोपर्यंत पाय मजबूत आहे तोपर्यंत आपण धडकत राहू शकतो. तुम्ही एक वेळ जागावरती बसला की तुम्हाला कोणी उठवा येणार. त्यामुळे दम लागतोय, बीपीचा त्रास आहे, शुगर वाढले, मला अस्थमाचा त्रास आहे. तुम्ही चालण्यात तुम्हाला दम लागला, मला पण लागतो, मला लागत नाही असं, पण चालण्यानंतर आपण 10 मिनिटं चालल्या आपल्याला दम लागतो थांबायचं. आपल्याला कुठं कामाला जायचंय का नाही, आपल्या फक्त आराम गरजेच बघायचे. करणारे करतात सगळे करतात, फक्त आपल्या स्वतःची काळजी घ्यायची हे लक्षात ठेवायचं की रोज सकाळ संध्याकाळ 10-15 मिनिटं तासा तुम्ही चालत राहा. जेवढं तुम्ही चालत राहा तेवढं तुमचं आयुष्य आणि शरीर सलकट. त्या सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की चाला. औषध गोळ्या तुमच्या आपोआप करून देतो. बीपी शुगर जर असेल ना तर तुम्ही गोळ्या कितीही घ्या त्याने फरक पडणार नाही, पण तुम्ही व्यायाम जर करायला आला तर तुमचं नक्कीच बीपी शुगरच्या गोळ्या कमी. बाहेर येणाऱ्या पेशंटला मी हे सांगतो तुमच्या शुगरच्या गोळ्या शुगर वाढते म्हणून आपण गोळ्या वाढवू, पण तुम्हाला जर शुगर कमी करायची असेल तर तुम्ही हालचाल करा. म्हणजे तुम्हाला पायाला आधार असेल हालचाल वेळ होत नाही तर जागा पण व्यायाम असेल. मराठशाळेची हायस्कूल असताना पीटीचे आपल्याला तास असायचे, त्या अशा हात वर करा, टाळ्या वाजवा, हे करा ते करा, असे व्यायाम केले तर तुमचं व्यायाम होतो. त्याला काही तुम्हाला चालायलाच पाहिजे असं काय. अशा प्रकारचे जरी व्यायाम तुम्ही केले तर तुमचं शरीर मजबूत राहील आणि तुम्हाला निरोगी आयुष्य मिळालं. थोडी मी बोलतो आणि पुन्हा एकदा ह्या मंडळाने मला
माझा महिला वर्ग सुद्धा उपस्थित आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानते. सुंदर असे कार्यक्रम आपले आत्मकर सर नेहमीच करत असतात. त्यांना आमचे सगळे साथीदार साथ देतात. सगळ्यांची नावं वेळे आता मी घेत नाहीये कारण नाहीतर कार्यक्रमाला लेट होईल. त्यानंतर आज आपण इथे प्रतिष्ठित दोन आपल्याकडे आपण बोलवले होते, ते डॉक्टर कांबळे सर आणि ॲडव्होकेट महेंद्र मांडवकर यांचं मार्गदर्शन आपल्याला मोलाचं मिळालं असं मला वाटतं. अतिशय सुंदर असं त्यांनी मार्गदर्शन केलं. डॉक्टरांनी पण आता नुकतंच आपल्याला सांगितलं की आपण आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी आणि पावसाळ्यामध्ये होणारे आजार त्या संबंधित त्यांनी माहिती दिली. खरेच डॉक्टर आपण जे मोलाची ती कामगिरी बजावली की आपले ज्येष्ठ नागरिक आहेत ते जनरली घरात जे आपली माणसं सांगतात ते सगळं चुकीचं असतं असं त्यांना वाटतं, असं माझं प्रांजळ मत आहे की त्यांना त्यांचं पटत नसतं. परंतु आपल्यासारख्यांनी जर कोणी त्यांचे काम उघडले तर त्यांना अगदी ते तंतोतंत पटतं. हे थोडक्यात मी सांगेन, कारण सोनारेनेच कान उपटायचे असतात असं थोडक्यात म्हटलं जातं आणि डॉक्टर साहेबांनी अचूक असं आपल्याला मार्गदर्शन केलं. ज्येष्ठ नागरिक म्हटल्यानंतर आज आपण सगळेच ज्येष्ठ आहोत. मी सुद्धा 64 मध्ये आहे रनिंगमध्ये. परंतु मी पहिला आपल्याला सल्ला देईन, आरोग्य आणि हे सगळं होतच असतं काळानुसार. आपल्यावर संकट पण येत असतात आणि संकटावर मात करून आपण पुढे जात असतो. परंतु सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदी राहा. आनंदी राहा आणि त्यातलं एक गम्य अट मी तुम्हाला सांगेन की तत्व असं आहे की जर तुम्ही आनंदात राहिला तर निश्चितच तुम्हाला एकही आजार पण होणार नाही असं मी तुम्हाला सांगते. हेच मी तुम्हाला सांगते की स्वतः जर तुम्ही आनंदी राहाल तर जगही जिंकता येतं. हाच एक मी मूलमंत्र देईन की आनंदी राहायला शिका. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.